जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे संत सखाराम महाराज आणि साने गुरुजी यांची जन्मभूमी। या तालुक्याला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असून शेतीच्या सिंचनाबाबत मात्र हा तालुका मागे राहिलाय। या तालुक्यातील दरेगाव हे लोकसंख्येच्या दृष्टीने लहानसे शेतकरी आणि शेतमजुरांचं गाव। मात्र या गावातील एका ध्येय वेड्या तरुणाने एमपीएससी परीक्षा देऊन पोलीस ऑफिसर होण्याचा ध्यास केला होता। दीपक देवीदास पाटील असे या ध्येय वेड्या तरुणाचं नाव असून त्याने नुकतीच एमपीएससी परीक्षा पास होऊन आपले पीएसआय होण्याचे ध्येय गाठले। त्याच्या यशाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी। आज आपण जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील एक लहानसं गाव की ज्या गावातील लोकसंख्या 4.5 ते पावणे 500 इथपर्यंतच आहे। या गावात पोलीस डिपार्टमेंटमध्ये 1-2 व्यक्ती जर सोडलं तर उच्च पदापर्यंत अजून कोणीच मजल गाठलेली नाही। असे एक सामान्य कुटुंबात जन्म आलेला दीपकचे आई वडील शेतीचे कामं करणारे, काकू देखील शेतीचेच कामं करणारे। शेतीचे कामं करत असताना कुठेतरी आपल्या मुलांना घडवावं, कुठेतरी उच्च पदापर्यंत त्यांची मजल उच्च पदापर्यंत ते जावं असं त्यांचं मनातलं स्वप्न। ते स्वप्न कुठेतरी दीपकने एमपीएससीची परीक्षा देऊन पीएसआय ही परीक्षा पास झाला आणि पीएसआय पदवी त्याने प्राप्त केली। या पदवी प्राप्त केल्यामागे खरं जर पाहायला गेलं आई वडिलांचा जेव्हा सिंहाचा वाटा आहे तेवढा सिंहाचा वाटा काकाचा तेवढाच आहे। कारण की काकांना मुलबाळ नसल्यामुळे दीपक हाच आपला खरा पुत्र आहे हेच त्यांनी डोळ्यासमोर उद्देश ठेवून दीपकच्या मागे पूर्ण ताकद त्यांनी उभी केली आणि त्या ताकदीच्या जोरावर दीपक या यशापर्यंत मजल गाठू शकला। अमळनेर तालुक्यातील दरेगाव हे जरी लहानसं गाव असलं परंतु सुसंस्कृत गावातील नागरिकांचं वागणं, बोलणं, इतर सण उत्सव साजरे करणं हे तेवढं फार महत्त्वाचं आहे। दीपकच्या कुटुंबाची परिस्थिती सामान्य असून मोठा भाऊ गुजरातच्या अहमदाबाद येथे खासगी कंपनीत जॉब करून आपल्या कुटुंबाला हातभार लावतो। आई वडील, काकू यांच्याकडून मिळालेल्या तेवढ्या पैशातून रूम भाडे, पुस्तकासाठी लागणारा पैसा अशी बचत करून जळगाव येथे दीपकने स्पर्धा परीक्षेची तयारी करत 3ऱ्या प्रयत्नात यश संपादन केलंय। आपण अशाच व्यक्ती समोर आज काही बातचीत करणार आहोत। दीपक, अगोदर तुझं अभिनंदन की तू या पदापर्यंत तू मदत गाठली। एमपीएससी परीक्षा पास करत असताना याच्या अगोदर तू स्पर्धा परीक्षेची काही तयारी केली होती का? नाही, मी अगोदर फक्त डिग्री पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो। कारण मला पहिल्यापासून टार्गेट होतं की मी पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे। म्हणून मी वर्ष वाया न जेव्हा पहिले डिग्री पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवलं होतं आणि जेव्हा डिग्री पासआउट झालो त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षा अभ्यासाला सुरुवात केली। तू जळगावला अभ्यास करत असताना तुला काही अडचणी आल्या का की जीवनामध्ये असा काही एखादा प्रसंग की त्यामुळे मला अभ्यासाला कुठेतरी थोडा त्रास झाला असेल, असा काही अनुभव आला का? सर, खरा प्रॉब्लेम तर मला पैशांच्या आणि मार्गदर्शनाचा झाला होता। मार्गदर्शनापायी माझे मी मुख्य परीक्षेत पास तर होत होतो पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये, पण लेट घेताना आली होती म्हणून मला फायनल कट ऑफ काही मार्गाने राहत होता व त्याच्यामुळे मला जास्त वर्ष अभ्यास करावा लागला। आणि पैशांची अडचण येतच होती, जसं की भाऊ सुरुवातीला पैसे देत होता आणि घरचे पण देत होते, पण जास्त तर पैसे माझे पुस्तक घेण्यामध्येच खर्च होत होते। मग आता खर्चाला पैसे उरत नव्हते, मग असं वेगळ्या मार्गाने पैशांची व्यवस्था करायला लागत होते पुस्तक घेण्यासाठी। जसे माझी आई आणि मोठे आई दोघंजण मजुरीला जात होते दुसऱ्या शेतामध्ये व ते मजुरीचे पैसे ते मला पुस्तक घेण्यासाठी देत होते। असेच इकडून तिकडूनच म्हणजे मॅनेज करून मी पूर्ण करत होतो माझं। हे 2 मला मेन प्रॉब्लेम होते। आपल्या 3ऱ्या प्रयत्नात यश संपादन करणाऱ्या दीपकने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो तरुणांसमोर ध्येय शक्तीचा आदर्श ठेवलाय। त्याच्या खडतर मेहनतीचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळतंय। अमळनेर तालुक्यातील दरेगावात एवढ्या मोठ्या पदापर्यंत हा बहुमान तुला मिळाला। या यशाबद्दल तू काय म्हणजे या यशाबद्दल तू खरंच रे कोणाला देशील? जसं माझ्या विरुद्ध मला एकट्याला दिलं तर
विमा पूर्ण फॅमिलीला द्यावा असं वाटतं. कारण माझ्या फॅमिलीमध्ये एक पण मेंबर कमी झाला असता तरी मी आज या पैशाबद्दल बोलतो नसतो. तसे माझ्या काकांनी घराची पूर्ण जबाबदारी सांभाळून माझ्यावर कुठला प्रकारच्या ताण उचलला नाही. त्याच्यामुळे मी पूर्ण लक्ष माझ्या अभ्यासात केंद्रित करू शकलो. माझी आई आणि मोठे दोघांनी घराचे पैसे सांभाळून शेतीचे पण कामं केले व बाहेर मजुरीला जाऊन पण मला सपोर्ट केला होता. माझ्या वडिलांनी शेतीमध्ये काम करून बाहेरची मजुरी लावून दिली नाही. माझ्या आजीने पण मला वेळोवेळी मदत केली. म्हणून सर्व कुटुंबाने मला मदत केली, माझ्या भावाने पण मला मदत केली. आणि याच्यामुळे मला एक जाणीव पण होती की आपल्यासाठी पूर्ण कुटुंब राबतंय तर आपण पण त्यांची कुठंतरी परतफेड करायला पाहिजे. म्हणून मला एक असं मोटिवेशन पण भेटत होतं व मी असं वेळ वाया घालवण्यापेक्षा जास्त वेळ मी अभ्यासाला देत होतो. याच्यामुळे मी या हिसाबाने बोलू शकतो. एकंदरीत दीपकच्या म्हणण्यानुसार खरं श्रेय सर्व कुटुंबाला द्यायला पाहिजे, ज्याच्यासाठी आईने काकूने लोकांच्या घरी जाऊन काबाड कष्ट करून मोलमजुरीच्या पैशाने त्याला शिक्षणासाठी म्हणा किंवा पुस्तकांसाठी म्हणा वेळोवेळी पैसे उपलब्ध करून दिले. असाच दीपक दरेगावातून जसा तयार झाला तसा अंमळनेर तालुक्यातून असे हजारो दीपक तयार होतील का हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अंतर, अंमळनेर, चोपडा.